ग्राउंड पे ऐसा देखने को मिल रहा है, दो बल्लेबाज जा चुके हैं, फील्डिंग नहीं है। देखिए पारीवली की टीम तुरंत ही ग्राउंड में उतरना है और फील्डिंग लगानी है हमें। मैच यहाँ पर शुरू होता हुआ विशाल और चिराग, जबकि गेंदबाजी का भार संभाले हुए है पारिवली की जानिब से अनिकेत। सात भी 5:20 हो चुका है टाइम, तो मैच यहाँ पे स्टार्ट होता हुआ। पहली गेंद विशाल के लिए शफल किया था, अब स्टंप पे लेन को भाप नहीं पाए। स्टंप और पैर के बीच में से गेंद विकेट कीपर के हाथ में जाती हुई डॉट के रूप में। बढ़िया शुरुआत यहाँ पर अनिकेत द्वारा। यस नक्कीच बघा, तुम्हाला 15 मिनिटांचा गेंद तैयार, विपुल हमसे दूर जाते हुए इस बार बल्ले की जड़ से ड्राइव लगाया और मिड विकेट पे दूर गई गेंद। एक रन पूरा किया, दूसरे रन के निकल पड़े, खतरा हो सकता है। आपण पाहू शकाल थोडंसं प्रेशर देखील होतं तिथे। दुसऱ्या धावेसाठी सर कॉल केला होता, पण चिराग सातपुते अर्ध्या खेळीपर्यंत पोहोचला आणि तदनंतर कुठेतरी थांबला होता। त्या अनुषंगाने ही रिस्की धाव होती। कंप्लीट तर झाली आहे, पंचांचा डिसिजन काय आला आपण बघावं लागेल। सेफ है, 2 धावा कंप्लीट केला गेलात, पण मी म्हणेन की इथे रिस्क होती है। उसी के साथ ये भी मालूम होना चाहिए कि मैं 3 नहीं 6 स्टंप खेल के ऑफ साइड में खेल रहा हूँ। और आजकल देखा गया कि अक्सर बल्लेबाज ऑफ स्टंप पे खेलते हैं, और जब डॉट होती गेंद तो अंपायर की तरफ इस तरीके से देखते हैं जैसे अंपायर नया आया है और अभी मुझको मौका दे देगा। इस बार शफल जरूर किया लेकिन ताकत नहीं झोंक पाए, और बढ़िया फील्डिंग डीप स्क्वायर। 17 रन, 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करती हुई बॉम्बे का पाड़ा। इस बार फिर से वो करने के सामना करेंगे चिराग। एक छक्के की मदद से 5 गेंदों में 8 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए नीलेश वीआईपी डाइसेंट से इस बार हो किया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। चुका है इसको 2 विकेटों के नुकसान पे। पहले थोड़े से लरखरा से गए थे चिराग, अब करंट न्यूट्रल और फेज दोनों मिलता हुआ उन्हें अब अच्छी बल्लेबाजी होती हुई चिराग द्वारा। यस नेक्स्ट मॅच जय वाघोबा लाप आणि पटेल महापोली दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईंट व्हायचे आहे। जय वाघोबा लाप आणि पटेल स्पोर्ट्स महापोली दोन्ही संघाचे कर्णधार। 1 रन बढ़ता हुआ स्कोर में स्कोर आगे जा पहुंचा 25 रन। नीलेश वीआईपी डाइसेंट से नीलेश टू नीलेश। इस बार बढ़िया गेंद थी, बल्ले का एज लगा और कोई गलती नहीं की विकेट कीपर ने। विकेट गिरता हुआ यहां पर नीलेश के रूप में।
एक ऑफ कटर गेंद थी, ललचाया था वहां पे नीलेश को। वो कहते हैं ना कि बुलाती है मगर जाने का नहीं, बिल्कुल उस तरीके की गेंद थी। एक आमंत्रण दिया था बल्लेबाज को लंबी हिट लेने का, बल्ले का एज लेके गई और बढ़िया कैच वहां पे लिया विकेट कीपर ने। अब नए बल्लेबाज आए सागर। इस बार बहुत ही बढ़िया ड्राइव, लेकिन फील्डर वहां पे मौजूद। लॉन्ग लेग दिशा में एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए जाना चाहते हैं, रनआउट का मौका हो सकता है, लेकिन तेज कदमों से वापस अपने क्रीज में आते हुए बल्लेबाज चिराग, एक रन मिलता हुआ स्कोर जा पहुंचा 26 रन। समय का सहयोग करना है। नीलेश अपनी ओवर में अगली बार वीआईपी डाइस एंड से गेंदबाजी करते हुए सामना करेंगे। चिराग 2 छक्के लगा चुके हैं अपनी इस पारी में। इस बार अंदर की जाने वाली थी गेंद, रूल नंबर 26 का इशारा करते हुए अंपायर रमीज रईस लेग बाइस का इशारा आता हुआ 1 रन स्कोर में बढ़ता हुआ स्कोर आगे जा पहुंचा 27 रन। जब भी लेफ्ट हैंडेड और राइट हैंडेड बल्लेबाज आते हैं तो काफ़ी दिक्कत में होती है क्षेत्र रक्षण को, गेंदबाज भी अपनी दिशा से भटक जाता है। सामना करेंगे बाएं हाथ के एक अनुभवी बल्लेबाज सागर। इस बार ड्राइव किया, फील्डर वहां पे मौजूद, कैच छूटता हुआ लॉन्ग ऑन पर, जीवन दान मिलता हुआ सागर को। मौका दिया यहां पर, एक 28 पे जा पहुंचा स्कोर, तो 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। यहां पर 3 ओवर की समाप्ति पे रन बने हैं 28, विकेट गिरी है 3। आउट होने वाले बल्लेबाज विशाल आउट हुए, अपना खाता नहीं खोला। उसके बाद विपुल ने 9 रन बनाए। उसके बाद नीलेश आउट हुए मात्र 1 रन बनाकर। 2 बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए सागर और चिराग। यस, नक्कीच मैदानामध्ये चिराग आणि सागरची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीसाठी चिराग आला होता. अगदी सर बघितलं गेलं तर पहिले काहीशा चेंडूवरती स्ट्रगल करत होता, पण तदनंतर मैदानावरच्या खेळपट्टीचा अनुभव आल्यानंतर त्याच्या बॅटमधनं फटके देखील चांगले पाहायला मिळाले. पण मागच्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर सागर बोंबेची झेल सोडणं थोडंसं महागडं होऊ शकतं, कारण की अनेकदा आपण पाहिलंय ना की ज्या खेळाडूची झेल सोडले त्याने त्याचा परतीचा प्रवास हा खतरनाक दाखवला. इथे सागर बोंबे अटॅक करेल का हे पाहणं गरजेचं असेल. निश्चित रूप से किसी भी खिलाड़ी को जब मौका मिलता है तो उसका आत्मविश्वास और बढ़ जाता है। यश इस बार तेज तर्रार गेंद थी, जागते रहो का इशारा देते हुए सागर को। एक युवा गेंदबाज मैंने देखा पारियोली की जानिब से जितने भी गेंदबाज आए हैं काफी युवा है और एक मौका है उनके पास। यश वीआईपी डाइस एंड से इस बार फिर से तेज तर्रार गेंद यॉर्कर लेन पे, ऑफ स्टंप यॉर्कर लेन पे रखते हैं, जो कि एक आइडियल लाइन होती है किसी भी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए। आपको मौका नहीं देना है, आपको रूम नहीं देना है। ऑफ साइड यॉर्कर लेन गेंद एक बाया हाथ के बल्लेबाज के लिए एक आइडियल गेंदबाजी होती है, बिल्कुल उस तरीके की गेंदबाजी युवा गेंदबाज यश द्वारा अपनी ओवर में अगली बार। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, उसे घुमा के मारा स्क्वायर के क्षेत्र में, फील्डर वहां पे मौजूद। 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए निकल पड़े थे और तेज कदमों से 2 रन पूरे होते हुए यहां पर स्कोर जा पहुंचा 30 रन। और जैसा कि मुझे जानकारी दी गई है कि लेदर क्रिकेट भी खेलते हैं और जब वो कोचिंग लेते हैं तो मैं भी खेल चुका हूँ कॉलेज के अंदर लेदर, तो एक तेज गेंदबाज को यही सिखाया जाता है कि जब भी बाया हाथ का बल्लेबाज आए तो आपने ऑफ स्टंप पे ही यॉर्कर लेन गेंदबाजी करनी है।
और बिल्कुल वही लाइन पे गेंदबाजी करते हुए, कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, एक युवा गेंदबाज यश द्वारा। 4 गेंदें की है और कोई मौका नहीं दिया। एक यॉर्कर करने की प्रयास में लोअर फुलटा जरूर दिया था, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए थे बल्लेबाज। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए इस बार फिर से फुल टॉस गेंद थी, फ्रंट फुट पे कमिट हो गए थे बल्लेबाज। ग्राउंड के सारे गेंद डीप में गए, 1 रन पूरा किया, रन आउट का मौका हो सकता है। और अंपायर कौन आउट हुआ जरा हमें, सागर, सागर का विकेट यहां पर गिरता हुआ। एक जय वाघोबा लाभ आणि पटेल महापोली दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचं आहे. नए बल्लेबाज रोशन, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यश द्वारा। एक युवा गेंदबाज एक बड़े मंच पे गेंदबाजी करते हुए जिस तरीके का भार अंतिम ओवर में उनके कर्णधार ने उनके चला पटेल महापोली संघाचे कर्णधार आपण या, कारण की आपला विपक्षी संघ जो आहे तो इथपर्यंत पोहोचलाय. पटेल महापोली संघाचे कर्णधार तुम्हाला विनंती करतोय, ऑफिशियली शेवटचा अंतिम पुकार करतोय, चला बी फास्ट. तो समय है मेरे पास। हमारे ऑफिशियल स्कोरर आसिफ शेख, प्राइड ऑफ महापोली, स्कोरिंग का आज काम अंजाम दे रहे हैं। खिलाड़ी तो वही होता है कि जब उसके हाथ में गेंद दी जाए तो गेंदबाजी करे, बल्ला दिया जाए तो बल्लेबाजी करे, जब फील्डिंग का समय आए तो क्षेत्ररक्षण करे, और जब पेन और कागज दिया जाए तो स्कोरिंग करे। तो इस टूर्नामेंट का पहला 6 लगा था आतिश के बल्ले से, पहला 4 लगा अभिजीत के बल्ले से, पहला विकेट लिया था जय ने, और पहली 9 गेंद जो फेंकी थी नयन ने। और मोनिश हमने देखे इससे पहले वाले मैच में पहले बल्लेबाज हुए जिन्होंने हैट्रिक 6 लगाए। अभी तक चौकों की हैट्रिक नहीं लगी है, विकेटों की भी हैट्रिक नहीं हुई है। कुल मिला के 28 छक्के लगे हैं और ज़्यादातर बल्लेबाजों ने हवाई यात्रा ही कराई ही गेंद को, और चौके जो लगे हैं 10। सबसे ज़्यादा रन बनाने वाले बल्लेबाज है अतुल, 31 रन की निजी पारी खेली। आसिफ मुझे अब अगर गेंदबाजी का भी थोड़ी देर बाद बताए तो उस तरीके की भी होंगी। तो मैच शुरू होने जा रहा है यहाँ पर। मैच शुरू हो रहा है यहाँ पर, तो सुनेंगे हम मराठी में मोनिश पाटील से। धन्यवाद. चला बोलतोय मॅचकडे. चिराग यावेळेस पहा, चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी पंचाचा डिसिजन आला की त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. टार्गेटचा विचार केला तर मग धावसंख्या फळकावरती जोडला गेला, त्या म्हणजेच 31 आणि 32चा टार्गेट दिला गेलाय. 32 धावांचं टार्गेट आहे. चिराग बॉम्बे, चिराग सातपुते. हा चेंडू पहा, लेग स्टंपला सोडून जाणारा सरपंच गणेश पाटील सर वळतील आणि त्वरित दर्शवतात की या सीडीचा वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव दिली जाते. आणि एक्स्ट्रा धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 1 या आकड्यावरती वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेंथ शोधण्याच्या नादामध्ये कुठेतरी एक्स्ट्रा धाव दिल्या जातात. अगदी जर बघितलं गेलं सर तर आजच्या दिवसामध्ये वाईट चेंडू खूप जास्त आपण प्रमाणात पाहिलं. असं म्हणतात ना की क्रिकेट विश्वामध्ये एक एक धावेची किंमत ही लाखमोलाची असते, पण इथे मात्र एक्स्ट्रा धाव दिल्या गेल्या. आणि त्याच दरम्यान मागच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल जो आहे तो लाभ संघाच्या पक्षामध्ये दिलाय, कारण की आपल्या असोसिएशनचे नियम आहेत, जर नाणेफेकीच्या कक्षामध्ये जर समोरचा कर्णधार पोहोचला नाही आणि एखादा चेंडू जर मैदानात पडला गेला तर मग डायरेक्ट विन देतात. रूप से चाहे आप गांव की टीम हो, होम ग्राउंड पे खेल रही हुई, पेनल्टी का तो आपको सामना करना है. कुछ मिसअंडरस्टैंडिंग होती हुई यहाँ पर. बीच हमारे दरमियान जोहेब पटेल और अपना डिसीजन वापस लिया गया अंपायर गणेश द्वारा. तो वाइट नहीं घोषित की गई बल्कि डॉट गेंद होंगी, इस बात का हमारा स्कोरर नोट करें. रिवर्स डिसीजन. येस, नक्कीच पंचांचा डिसिजन तिथे परत घेतला गेला आणि मग स्पर्श करून गेला होता चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता केली गेली आहे. धावसंख्या फळकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 1 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस पहा, पुन्हा एकदा निर्धावच्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या फळकावरती स्थिरावली गेली आहे 1 या आकड्यावरती. निश्चित रूप से बहुत ही बढ़िया गेम थी. अब स्टंप पे यॉर्कर लेन की गेंद थी, बल्लेबाज ने खेलने का प्रयास नहीं किया. डॉट होती हुई गेंद. येस, निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर पहा, लेंथ लाईन खूप चांगल्या पद्धतीने. सर जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती थोडेसे भरकटले होते, कुठेतरी वाईट चेंडू हाताळला गेला आणि तदनंतर जर बघितला गेला तर मग बॅक टू बॅक निर्धाव चेंडू सांगता, म्हणजे सातत्याने एक स्पॉट पकडला गेला, त्या स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते आणि कुठेतरी सक्सेसफुल देखील ठरलेत. निश्चित रूप से चिराग की जो पहले से ही कोशिश यही थी कि ऑफ स्टंप पे टर्न करे, लेकिन गेंद नेक स्टंप से बाहर जाती हुई. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे जर बघाल तर आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि पंचांचा इशारा काय येईल तर षटक समाप्त होत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावांचा पटलाग करण्यासाठी उतरली टीम संघ पारिवली आणि धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 1 या आकड्यावरती, ते देखील वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आल्या. से इस ओवर में बल्ले का और गेंद का संपर्क ही नहीं हुआ. एक बार गेंद जरूर टकराई, लेकिन उनके शरीर से टकराई थी गेंद, बल्ले से अभी तक गेंद टकराई नहीं. बहुत ही बढ़िया गेंदबाजी चिराग की. जिस तरीके की अपेक्षा थी बॉम्बे के पाड़े के कर्णधार को, उनके पहले गेंदबाज से पावर प्ले के ओवर लेकर आए थे चिराग, बिल्कुल उसी तरीके की गेंदबाजी होती हुई. असं म्हणतात ना की पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनेकदा त्याच्या हातामध्ये चेंडू दिले जातात की जो त्या संघातला सर्वात वेगवान गोलंदाज किंवा सर्वात अनुभवी गोलंदाज असेल. चिराग यंग तर नक्कीच आहे, पण त्याच्याकडे क्रिकेटचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्या अनुषंगाने खूप चांगला अनुभव दाखवला गेलाय आणि असं सर म्हणतात ना देखील की या विश्वातील सर्वात मोठा गुरु अनुभव असतो, तो अनुभव पणाला देखील लावला गेलाय. निश्चित रूप से एक्सपीरियंस इज बेस्ट टीचर, और एक्सपीरियंस ही आपको सिखाता है, और एक अनुभव खिलाड़ी का होना ज़रूरी है. जिस तरीके से घर में परिवार में भी एक अनुभवी शख्स का होना ज़रूरी होता है, बिल्कुल उसी तरीके से आपकी टीम में अनुभवी खिलाड़ी होना ज़रूरी होती है, क्योंकि उसके अनुभव और आपकी एज दोनों मिलकर एक मजबूत टीम बनाते हैं. तेच नक्कीच. षटक क्रमांक 2 घेऊन प्रदीप गोलंदाजीवरती या. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पहा, अगदी खांद्याच्या जवळनं चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि मग आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर एकच पाहायला मिळते. जर बघितलं गेलं मागचे 7 चेंडू निर्धाव आहेत. हे चांगलं एक प्लस पॉईंट असू शकतो टीम बोंबेपाडा संघासाठी, पण पारिवली संघाला आता आपले गिअर चेंज करावे लागतील. निश्चित रूप से लक्ष्य तो एक इतना बड़ा नहीं है, लेकिन जिस तरीके से की गेंदबाजी हो रही है, बिल्कुल कठिनाई में यहाँ पर पारिवली. पुढचा चेंडू यावेळेस कट आहे आणि हे दृश्य घडणार होतं, कारण की अनेकदा पाहतोय ना की निर्धाव चेंडू आले तर एक मानसिक दबाव क्रिएट होतो आणि त्या दबावामध्ये आता फलंदाज वाहत गेलाय.
झाकी सर बघितला गेला तर खूप चांगल्या पद्धतीने लेंथ लाईनमध्ये बदल केला गेला. अगदी जर बघितलं तर मग या आधीचा चेंडू आसिफ कुठेतरी 3 स्टंपमध्ये आणला गेला. ठाऊक होतं की जर बॅट स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू ऑफ स्टंपवरती ठेवला फलंदाज बॅट टाकणार होता कारण की धावा आल्या नव्हत्या आणि इथे एक ते मानसिक दबावामध्ये त्या प्रेशरमध्ये एक चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि विकेट देखील मिळाला. तर धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला यश म्हात्रे स्ट्रायकर एंडला. आता जिम्मेदारी यशवरती असेल. प्रदीप पहा खूप चांगल्या पद्धतीने फटका चांगला आहे. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि मग सिंगलच्या जोडीने जर बघितला गेला तर खूप वेळानंतर ही एक धाव पाहायला मिळाली. अगदी पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती, तदनंतर दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती ही धाव आला. और निश्चित रूप से बैट से आने वाला पहला रन है मोनिश. येस नक्कीच. म्हणजे बघू शकाल आपण की गोलंदाजी किती चांगल्या पद्धतीने केल्या गेल्या. आणि सर असं म्हणतात ना देखील की लो स्कोरिंगच्या मॅच अनेकदा खतरनाक मोडवरती जाऊन पोहोचतात. ही देखील त्याच पद्धतीची पाहायला मिळेल की काय हा प्रश्नचिन्ह उभा आहे. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा ट्रॅकर चेंडू इथे अपील स्ट्रॉंग आहे. पंचांचा इशारा काय पाहायला मिळेल तर यस कुठेतरी इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये चेंडूमध्ये बाउन्स जास्त होता. त्या अनुषंगाने त्वरित गणेश पाटील सरांनी दाखवला गेला की हा चेंडू टप्पा पडल्यावरती उंची जास्त आहे आणि मग निर्धाव चेंडूची सांगता होती. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सिरावली गेली 2 या आकड्यावरती. 32 धावांचा पाठलाग करतात. जयेशचा विचार केला तर मग 7 निर्धाव चेंडू त्याच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू पहा 8वा देखील आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय जयेशच्या विरोधामध्ये आणि मग म्हणतला गेलं तर मग जयेशला एका जाग्यावरतीच बांधला गेलाय. हमारे के दोस्त मराठी कमेंटेटर है मोनिश. आप तो बड़े डिसिप्लिन में करते हो. अगर यहाँ पे रहते तो बोलते थे याला काय झोरपटला बिरपटला का काय झाला बघा. पोरीना बघून तो कशी लाईन मारते ना गे बोलाची लाईन काही याला दिसत नाही. पुढचा चेंडू पहा इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सरळ सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. हा जयेशच्या बॅटमध्ये येणारी पहिली धाव चौकाराकरिता. और मोनिश देखिए अक्सर स्कोर 6 रन. जैसे ही लड़की का नाम लिया बल्लेबाज ने भी फौरन बैट से बल्ला लगाया. आजकल खेल यही हुआ है. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितला गेला तर मग धावसंख्या 32 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचली गेली 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 महत्वाचं देखील असू शकतं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजीवरती जर पाहू शकाल तर सागर बोंबे याच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय. 3रं षटक घेऊन सागर आलाय. तो बहुत ही बढ़िया यहाँ पर गेंदबाजी रही है. अभी फील्डर को मैं वो बता दूं कि जिस तरीके से आपका गेंदबाजी करेगा उसका साथ दे के बढ़िया फील्डिंग करे. चोट से घबराइए नहीं क्योंकि फर्स्ट एड की सुविधा यहाँ पर उपलब्ध है. आतिफ हलबे मरियम मेडिकल द्वारा हमें फर्स्ट एड दिया गया है. तो आप डाइव वगैरह लगाकर गेंदे रोकिए. बिल्कुल यहाँ पे फर्स्ट एड की सेवा है. नक्कीच रियम मेडिकलच्या माध्यमातून फर्स्ट एड असं म्हणतात ना की फर्स्ट एड म्हणजे सर प्रथम डॉक्टर असतो आणि ते मैदानापर्यंत आपल्या व्यासपीठावरती पोहोचवलं देखील गेलं. यस धन्यवाद रियम मेडिकलचं. थँक्यू. विशेष सहकार्य फर्स्ट एड किट आमच्यापर्यंत पोहोचवलाय. षटक क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला यश म्हात्रे आणि गोलंदाजीवरती आकाश जाधव. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा यावेळेस प्रहार. चेंडू सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं निघून जाईल सीमारेषा बाहेर षटकाराकरिता. एक युवा ऑलराउंडर है यश.
पहले बढ़िया गेंदबाजी की थी, अब जब देखा उन्होंने कि जिस तरीके से गेंदबाजी का भार मेरे कंधे पर था, बढ़िया गेंदबाजी की, अब रन बनाने की जिम्मेदारी मेरे कंधे पर है और बिल्कुल अपने टीम का, अपने कर्णधार का जो मेरे पर विश्वास है उसे मैं कभी तोडूंगा नहीं, विश्वास को पूरा करते हुए. ज्या पद्धतीने तुम्ही सर जिम्मेदारीचा उल्लेख केला, हा शब्द खूप मोठा आहे आणि ज्या वेळेस खांद्यावरती पडतो ना त्या शब्दाची खरी किंमत तेव्हा आपल्याला काय पाहायला मिळते. बहुत ही बढ़िया गेंद थी. और मोनिश में कई वर्षों से देख रहा हूँ कि क्रिकेट में अक्सर ऐसा हो गया है कि ऑफ स्टंप पे शॉट बहुत ही कम लगते, बल्लेबाज डॉट होता है और अंपायर की तरफ देखता है कि अंपायर वाइड थे. तेच नक्कीच त्या पद्धतीत चित्र देखील पाहायला मिळालं. षटकारानंतर कमबॅक चांगला होता. स्विचिटचा प्रयत्न अगदी स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथे विकेटची संधी देखील पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय की काय नाहीये, ही एक स्ट्रॅटेजी देखील असू शकते, कारण की जयेशच्या विरोधामध्ये याआधी 8 निर्धाव चेंडू आलेत, एका चेंडूवरती धावा आल्या होत्या, म्हणजे जयेशवरती दबाव देखील असेल या मॅचचा, त्या अनुषंगाने तो विकेट देखील वाचवला असावा. दरम्यान आदरणीय फैसलजी पटेल यांचं इथे आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेन या व्यासपीठावरती विराजमान व्हा. इस मैदानामध्ये फर्स्ट एड किट पोहोचवा त्वरित. तर या चेंडूवरती आपण पाहू शकाल दुखापती थोडेसे होते, पण तदनंतर सावरला गेलाय आणि मग आशा करत देखील होतो आम्ही अशी की दुखापत जास्त नसावी, कारण की आपण पाहतोय ना की एखादी दुखापत एखाद्या खेळाडूला क्रिकेटच्या पासून खूप वेळ दीर्घकाळ बाहेर ठेवू शकते. सध्याच्याच हंगामामध्ये आपण पाहतोय की मोनिश एक मौका मिला है यहाँ पर जगदीश को. तर धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचले गेले 14 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा यश म्हात्रे याला आणलं गेलंय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. 7-18चे इक्वेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हा निर्णायक चेंडू असू शकतो. इथे एखादा मोठा फटका आला तर मग समीकरण काहीसा वेगळं असेल, पण हा निर्धाव चेंडू असेल तर मी म्हणेन की 6-18चं इक्वेशन थोडंसं का होईना पण गोलंदाजाच्या पक्षामध्ये आपण पाहू शकू.
निश्चित रूप से बहुत ही इम्पॉर्टंट गेंद है ये। पहा पंचांचा इशारा काय येतोय हे बघणं गरजेचं आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल का त्याआधी? कंप्लीट केली गेली आहे की काय? पंचांचा इशारा तर वाईड आलाय, तदनंतर एक धाव कंप्लीट आहे का? तमाम क्षेत्र रक्षकों को वो एक बताता चलो, क्रिकेट रूल के हिसाब से जब तक अंपायर अपनी पोजीशन छोड़े नहीं गेट डेंट नहीं होती है। जब अंपायर ने अपना डिसीजन दे दिया उसके बाद में गेंद डेड होती है, थ्रो ना करे, इस बात का ध्यान रखे। वाइट का इशारा करने के लिए अंपायर रुके थे, गेंद डेड नहीं हुई थी। नक्कीच वाईट प्लस वन अशा 2 धावा मिळाल्या आणि धावसंख्या फळकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 16 धावांची अजून देखील गरज आहे. हा पहा चेंडू सरळ अगदी शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये तू मेमे पाहायला मिळतं नक्कीच. आणि तिथे जर बघितलं गेलं तर एक धावी कंप्लीट केली गेली आहे आणि त्या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. आता विजयासाठी जर बघितलं गेलं तर मग 6 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. सहा 15. चला बी फास्ट, घाई करा, कारण की ऑलरेडी या मॅच साठी आपल्याला खूप जास्त वेळ दिला गेलाय. 6-15चं इक्वेशन आहे, जितके घाई जास्त कराल तितका फायदा होऊ शकतो. जयेश के लिए एक मौका है, उनको एक जीवन दान दिया था और अब अपना कारनामा दिखाने का उनके लिए एक मौका है। और अक्सर जब ग्रामीण क्रिकेट होता है मोनिश, आपसे भी मैंने अक्सर सुना इसी बारे में कि खेल सिर्फ एक खिलाड़ी का नहीं होता है, खेल पूरे आपके गांव का होता है। सिटी तो प्रोफेशनल क्रिकेट है, आप हार के चले गए, आपका परफॉर्मेंस कैसा रहा कोई पूछता नहीं, लेकिन जब हम मैच हार के खराब परफॉर्मेंस दे के नाके से गांव में जाते हैं तो रोजाना गाली सुनने लगते हैं। स्कोर है 17 रन, 6 गेंदे, 15 रनों की जरूरत। 6-15चं इक्वेशन मी म्हणेन की असे पहिले 2 चेंडू महत्वाचे असतील. पहिल्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मग फलंदाजाच्या पक्षामध्ये जाऊ शकतात येणारे चेंडू. जर विकेट आला तर मग गोलंदाजाचा चांगला कमबॅक पाहू शकाल. पहा हा चेंडू हव्या त्या स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात अडवला गेलाय चेंडू. एक सिंगल धाव, एका सिंगलच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली 18 आकड्यावरती. म्हणजे 5 चेंडू आणि विजयासाठी आता 14 धावांची गरज आहे. क्या मैच हो रहा है, बहुत ही बढ़िया मैच। एसडी ट्रॉफी 2023, ये तो झांकी है, बहुत से मैच अभी बाकी है। इसके बाद वाले मैच में हम देखेंगे बबलू भुरे को, फैसल पटेल। चला बोलतोय मॅच कडे. 5 चेंडू विजयासाठी 14 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा उडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, बॅटच्या पट्ट्यात आले नाहीये. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल, कारण की यश मात्रेला हवी आहे स्ट्राईक. पंचांचा इशारा काय येतोय तर इथे पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट आहेत आणि मग 2 धावेच्या जोडीने धावसंख्ये फळकावरती जाऊन पोहोचली गेली 20 या आकड्यावरती. विजयासाठी 4 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. अतिशय रोमांच मोड वरती मॅच जाऊन पोहोचली आहे. निश्चित रूप से बहुत ही रोमांचक मैच। जिस तरीके का अभी परफॉर्मेंस हो रहा था, मजर खान कल वडोली में कमेंट्री कर रहे थे, वहाँ पे हमारे दोस्त थे कमेंटेटर सदा सर, वो ऐसी जब भी फील्डिंग होती थी बोलते अबक दुबक अबक दुबक अबक दुबक। सर अगदी जर बघितलं गेलं तर मग 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 20 आहे. 4 चेंडू 12चं इक्वेशन मैदानामध्ये. चेंडू क्रमांक 3 फुलटॉस पद्धतीचा यश मात्र इथे प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि महत्वाचा विकेट, सर्वात महत्वाचा विकेट असू शकतो. आणि रिव्ह्यू और यहाँ पे बीमर के लिए रिव्यू आया है. आमचे तिसरे पंच या राजेंद्र बजागे सर. एस बीमरच्या स्वरूपामध्ये इथे यश मात्रेचा कॉलिंग नक्कीच होता, आपण आता पाहू शकाल.
अतिशय रोमांच मोडवरती मॅच जाऊन पोहोचले. अशा क्रिटिकल सिच्युएशनवरती खूप चांगल्या पद्धतीने डिसिजन. आणि मी विशेष कौतुक करेन की SD महापोली संघाच्या सर्व ऑर्गनायझर्सचा की बिमरचा रिव्ह्यूची सिस्टम देखील ठेवल्या गेल्या. या मोमेंटवरती सर काही होऊ शकतं आणि इथे हा डिसिजन सर्वात महत्त्वाचा देखील असू शकेल दोन्ही संघांसाठी. चेक केलं जातं. आमचे ऑफिशियल तिसरे पंच देखील आमच्यापर्यंत पोहोचलेत. हा डिसिजन कळवेल की मॅच आता कोणाकडे वाहतीये. कारण की इथं जर नो चेंडू असेल आसिफ तर मग फायदा होऊ शकतो. जर विकेट मिळाला तर मग बॉम्बे पाडा संघाला नक्कीच मी म्हणेन की मॅच जवळपास त्यांच्या हातामध्ये. डिलीवरी, फेयर डिलीवरी, विकेट गिरता हुआ यहाँ पर. अंपायर, थर्ड अंपायर. म्हणावं लागेल आता. 2 चेंडू 6 धावा. निश्चित रूप से मैंने कहा ना मोनिश पटेल SD ट्रॉफी शेजान डोद द्वारा, ये तो अभी झांकी है, बहुत से मैच बाकी है. आणि आता शेजारी देखील वाढलेत पाहू शकाल आपण. सिडी मिड ऑफ तैनात केला गेलाय. निर्णायक क्षणी यावेळेस पहा हवे चेंडू मिस टाइम आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कले केलाय. जशास तसं ठोसा ठोस उत्तर दिलाय. SD संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू रझी खान यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि जसं आलंय रझी, मी एवढंच सांगेन की आता मॅच अशा मोमेंटवरती आहे ना की अशा प्रकारच्या मॅच पाहण्यासाठी खरा प्रेक्षक वर्ग जमा असतो. एक चेंडू विजयासाठी 6 धावा. गोल्डन 6 या मॅचचा किंवा या टुर्नामेंटचा येईल का? अपने कमर की पेटियां बांध लो, मौसम बिगड़ने वाला है. एक चेंडू 6 धावा. स्ट्रायकर एंडला प्रवीण. गोलंदाजीवरती सागर बोंबे. या आधीच्या मागच्या इनिंगमध्ये 4 षटकांत काय झालं किंवा या मॅचमध्ये या इनिंगमध्ये देखील 3 षटकात काय झाले सगळं विसरून एका चेंडूवरती मॅच. एक चेंडू 6 धावा. यावेळेस लॉफ केलाय आणि चेंडू सरळ रेषा बाहेर. गोल्डन 6. फलंदाज रोहनच्या बॅटमधनं, प्रवीणच्या बॅटमधनं. बहुत ही बेहतरीन फिनिश. आखिरी गेंद पे गेंद बाउंड्री लाइन के बाहर भेज दी और मैच जीता है. हार्ड लक बॉम्बे का पाड़ा. बहुत ही अच्छा प्रयास रहा एक लो स्कोरिंग मैच को और अंतिम मैच में बढ़िया घुमा दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर. यस, नक्कीच. एक चेंडू 6 धावेची गरज असताना तो गोल्डन 6 पाहायला मिळाला आणि मग प्रेक्षकांचा जल्लोष, टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज पाहायला देखील मिळाला पारविली संघाकडनं. आणि आता पहिल्या सत्रामध्ये या पद्धतीची मॅच पाहिल्या म्हणजे टुर्नामेंट कशा प्रकारची असेल सर, हे एक उदाहरण दिलं गेलं. फक्त हे ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. हेलो.